श्री स्वामी समर्थ. गजानन महाराज प्रकट दिन आज आहे. तर गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला हा दिवस कसा साजरा करायचा, या दिवशी 2 शब्दांचा उच्चार आपल्याला करायचाच आहे, जे गजानन महाराजांचे अतिशय आवडीचे बोल आहेत, शब्द आहेत. आणि हे शब्द आपण बोलल्यामुळे त्याचा खूप फायदा आपल्याला होणार आहे. यासोबतच आजच्या दिवशी कुठल्या साध्या सोप्या नैवेद्याला महत्त्व आहे. अतिशय साधा सोपा नैवेद्य आहे, जो आपल्याला देवाऱ्यामध्ये देवांना अर्पण करायचा आहे, महाराजांना अर्पण करायचा आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे आहेत. काही शब्द आपल्याला म्हणायचे आहेत, काही नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी बघा, आपल्याला सगळ्यात पहिले सकाळी लवकर उठून अंघोळ, देवपूजा करायची आहे. यानंतर गजानन महाराजांची बरेचसे लोक पोथी वाचत असतात, तर त्या दिवशी त्याची सांगता असते. पोथी वाचण्याचा हा दिवस शेवटचा असतो आणि गजानन महाराजांची ही जी पोथी आहे ती वाचल्यामुळे त्या सेवेचं तुम्हाला त्वरित फळसुद्धा मिळतं. खूप लोक गजानन महाराजांचे भक्त आहेत आणि बऱ्याचशा लोकांना गजानन महाराज आणि स्वामी समर्थ यांच्यामध्ये बरेचसे साम्य दिसून येतं. तर त्यामुळे बघा, ही जी पोथी वगैरे वाचत आहात त्यांच्यासाठी नियम वगैरे सगळं चालू आहे. आता पोथी वाचन पण चालू आहे, तर जे पोथी वगैरे वाचत नाही तर कमीत कमी आपल्याला काही सेवा करायची आहे, काही सोप्या सोप्या गोष्टी करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की गजानन महाराजांबद्दल थोडीशी माहिती आहे, तर पहिले मी तुम्हाला ती सांगते. माघ वैद्य सप्तमी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा येथे शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेमध्ये लोकांच्या दृष्टीत पडले आणि हा दिवस गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. माघ वैद्य सप्तमी श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे बिरुदू राजू रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगुलू नावाच्या एका पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की ते तेलंगी ब्राह्मण होते. गजानन महाराज गुढी परमहंस संन्यासी जीवनमुक्त असे महान संत होते. गण गण गणात बोते हा त्यांनी दिलेला सगळ्यात महान मंत्र आहे. आणि वराड प्रांतामध्ये खामगाव तालुक्यामध्ये शेगाव नावाचे एक गाव आहे. त्या दिवशी शेगावात पातूरकरांच्या घरी मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम होता. घरामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. उष्ट्या पत्रावळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या आणि दुपारची वेळ होती. अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले. पत्रावळीतील जे उष्ट अन्नपदार्थ आहे तर ते खाऊ लागले आणि त्यांच्या अंगावर वस्त्रसुद्धा नव्हते. त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तंबू आणि मातीचे चिलम होते. चेहऱ्यावर एक समाधान, शांतता होती आणि ते कुठल्या तरी तंद्रीमध्येच होते आणि ते उष्ट पडलेले अन्नसुद्धा खात होते. त्यावेळेस रस्त्याने बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी जात होते. त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले. त्याला बघून कोणी विक्षिप्त असावा असं त्यांना वाटलं, पण त्या तरुणाचा मुद्रा बघून हा कोणीतरी साधू पुरुष आहे असं सुद्धा वाटत होतं. कदाचित त्याला भूक लागली असणार असं बंकटलाल त्यांना वाटलं. तर त्यांनी पातूरकरांकडून पंचपक्वान्न भरलेलं ताट आणलं आणि त्या तरुणासमोर ठेवल्याने त्यांना खाण्याचा आग्रह केला. तर त्या तरुणाने सर्व पंचपक्वान्ने एकत्र करून खाल्ली आणि नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेलं पाणी ते प्यायले. हे बघितल्यामुळे दामोदरपंत कुलकर्णी म्हणाले, ते पाणी घाण आहे, ते पिऊ नका. यावर त्यांनी उत्तर दिले, घाण आणि स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच. उष्टे, खरकटे आणि पंचपक्वान्न दोन्ही एकच. सर्व सृष्टीमध्ये परमेश्वर आहे. घाण पाणी म्हणजेच परमेश्वर आणि स्वच्छ पाणीसुद्धा परमेश्वर. आणि पाणी पिणारा त्याहून काही वेगळा नसतो, तो सुद्धा परमेश्वरच आहे. हे ऐकताच बंकटलालांची खात्री पटली की हा कोणीतरी एक तेजस्वी माणूस आहे, विरागी साधू पुरुष आहे. आणि त्या दोघांनी त्या तरुणाचे पाय धरले आणि त्यानंतर ते लगेचच अदृश्य झाले. हे साधू पुरुष कोण होते? तर हे कोणी नसून गजानन महाराज होते. तर त्यामुळे गजानन महाराजांची ख्याती खूप मोठी होती. बऱ्याच जणांना त्यांचे खूप काही अनुभव आलेले आहेत आणि त्यामुळे हा जो दिवस आहे तो गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा करत असतो. तर तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती असेल, दत्तांची मूर्ती असेल, गजानन महाराजांची मूर्ती फोटो असेल, तर त्या मूर्तीची अगदी साध्या सोप्या पद्धतीने दिवा अगरबत्ती लावून महाराजांची आरती करून आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. आणि या दिवशी तुम्हाला एक नैवेद्य न चुकता अर्पण करायचा आहे. तो म्हणजे गजानन महाराजांचे आवडीचे नैवेद्य पिठलं भाकरी, कांदा, मिरचीचा ठेचा आणि शिरा. ठीक आहे, पिठलं भाकरीचा नैवेद्य हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यासोबत कांदा आणि मिरचीची चटणी म्हणजे आपण ठेचा म्हणतो
आणि गोड पदार्थ म्हणजे शिरा. हा नैवेद्य आपण घरी संध्याकाळी बनवून देवांसमोर ठेवून त्यानंतर तो प्रसाद म्हणून खाऊ शकतो. तर बघा, गजानन महाराज प्रकट दिन हा अतिशय महत्त्वाचा आहे, शुभ दिवस आहे. फार मोठी या दिवशी आपण बघा काही जास्त सेवा वगैरे नाही आहे. ज्यांची पोती आहे त्यांच्यासाठी भरपूर सेवा आहे. तर त्यामुळे पोतीची त्या दिवशी आपल्याला पारायणाची सांगता करायची असते. नाही तुम्ही पोती वाचत, काही सेवा नाही करत, पण कमीत कमी हा नैवेद्य अर्पण करा. याला खूप महत्त्व आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.